गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्यभरातली धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। पाटण तालुक्यातील महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। साताऱ्यामध्येही सलग 8 दिवस जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय। तर बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरणही भरलंय। मे महिन्यातच धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे। रत्नागिरीतील शीळ धरणही ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे रत्नागिरीतल्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडी भागातल्या महिंद धरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे। धरण पूर्णपणे भरलंय। 8 दिवस झालेल्या पावसामुळे वांग नदीवरचं महिंद धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो होतंय। धरणाच्या सांडव्यावरनं पाणी वाहतंय। पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। महिंद धरणाचं पाणलोट क्षेत्र हे 85 दशलक्ष घनफूट क्षमतेचं आहे आणि धरणाची लांबी 35.98 चौरस किलोमीटर आहे।